4 बजे चालू आहे रे योगा. योगा थोडं फ्री है तो यार. आपला व्हिडिओ बंद राहू द्या सध्या. काइंडली ऑफ युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. आपला व्हिडिओ ऑडिओ बंद राहू द्या सध्या. एक थोड्या वेळ हळूहळू सर्वजण जॉईंट होत आहेत. जसंही जॉईंट होतील आपण सेशनला सुरुवात करणार आहे. आय एम ऑडिबल. माझा आवाज येतोय? एकदा थम्सअप द्या तिथे, किंवा आपला साईटला माईक येतो ऑन करून. ओके ओके. थँक्यू सो मच. थोड्या वेळ थांबा. आपण एक अजून 5 मिनिटांनी सुरुवात करणार आहे. त्यानंतर जसजसं जॉईंट होतील त्याच्यावर आपण ते नंतर स्लोली जॉईंट होत राहतील. कारण की ऑनलाईन असल्यामुळे काय काही मुलांना टेक्निकल प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळं आपण शार्प अजून 4-5 मिनिटांनी आपण स्टार्ट करणार आहे. जेवढेही विद्यार्थी असेल तेवढ्यांसाठी आपण सुरुवात करणार आहे. जितू जितू सर्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझा आवाज सर्वांना येतो? एकदा फक्त थम्सअप, जिथे चॅटबॉक्स मध्ये थम्सअप करा.
विद्यार्थी मित्रांनो, शार्प 4 वाजलेले आहेत. आपण सेशनला सुरुवात करतोय. बघा, सर्वात प्रथम G2 सर्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही जी काही एमपीएससीची आता कंबाईनची जी काही एक्झाम होणार आहे 2026ला, जून आणि जुलैमध्ये गट ब आणि गट क च्या एक्झाम्स आहेत. त्याच्या दृष्टीने प्लस ज्यांना कोणाला 2027ला द्यायचे आहे त्याच्यासाठी असेल, किंवा ह्या 2026 या वर्षात ज्या काही सरळ सेवा होतील त्यांनाही यूज होणारी ही पूर्ण बॅच आहे. म्हणजे एमपीएससी गट ब, गट क आणि सरळ सरळ सेवा, प्लस ज्यांचं कोणाचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असेल, असिस्टंट इंजिनिअरिंग असेल, तर ह्या एक्झामला सुद्धा युजफुल अशी ही बॅच आहे. आता आजचं सेशन हे आपण भूगोल ह्या टॉपिक पासून सुरुवात करतोय. सर्वात पहिल्यांदा ही जी काही बॅच असणार आहे आपली एमपीएससी कंबाईनची, एक मिनिट. ही जी काही आपली बॅच असणार आहे एमपीएससी कंबाईनची, तर याच्यामध्ये आपण प्री प्लस मेन्स, प्रिलियम प्लस मेन्स असे दोन्हीही टॉपिक आपण याच्यात कव्हर करणार आहे. एक मिनिट. सो प्रिलियम प्लस मेन्स असे दोन्ही टॉपिक आपण याच्यात कव्हर करणार आहे. आता आजचं ह्या बॅचचं नेचर काय, 3 प्रकारच्या बॅचेस असणार आहे. जर कोणाला वाटलं तर टोटल रेकॉर्डेड बॅच पण आहे पहिलं. दुसरं टोटल लाईव्ह, जसं आज सेशन कंटिन्युअसली होत राहतील. सो सेकंड टोटल लाईव्ह सेशन पण आहे. त्याच्यानंतर टोटल रेकॉर्डेड सेशन्स असतील, टोटल लाईव्ह सेशन्स असतील 2. त्याच्यानंतर तिसरं ऑफलाईन. अशा तिन्ही व्हर्जन मध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे. हायब्रिड व्हर्जन पण आहे, म्हणजे काहींना वाटलं की ऑनलाईन लाईव्ह करायचे प्लस ऑफलाईन, अशा तिन्ही व्हर्जन मध्ये असेल. प्लस प्रिलियम प्लस मेन्स अशा दोन्हीही एक्झामसाठी दोन्ही एक्झामचा एकत्रित सिलेबस कव्हर केला जाईल याच्यामध्ये. आता बघा, आपलं जे जॉग्राफीचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण फिजिकल जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी आणि महाराष्ट्र जॉग्राफी हे तीनही सेक्शन इथे कव्हर करणार आहे. सुरुवातीला जे फिजिकल जॉग्राफी आहे त्याच्यामधले ह्याच सिक्वेन्सने, जे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय त्याच सिक्वेन्सने सिलेबस कव्हर केला जाईल. प्रत्येक लेक्चर नंतर त्याची तुम्हाला ऑनलाईन आपल्या क्लासच्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला त्याची टेस्ट अवेलेबल होईल. जे कोणी काही जण जॉईन होत आहेत पण परत परत रिमूव्ह होत आहेत, रेंज मध्ये बसायचंय. कृपया जॉईन झाल्यावरती आपण रेंज मध्ये बसा, जेणेकरून ते कनेक्शन स्टेबल राहील. ठीक आहे. सो याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याची टेस्ट मिळणार आहे. जसं बघा, पहिला टॉपिक आहे पृथ्वीचा उगम. तो झाला की त्याच्यात लगेच तुम्हाला त्याची टेस्ट अवेलेबल होईल. त्याच्यानंतर सेकंड आहे थेरीज असेल, अर्थ ओरिजिन रिगार्डिंग. तो टॉपिक कव्हर झाला त्याच्यानंतर लगेच तुमच्या टेस्ट होईल. त्याच्यानंतर सो जसजसे टॉपिक होत जातील त्याच्यामध्ये पृथ्वीचा उगम आहे. त्याच्यानंतर पृथ्वीच्या उगमाचे सिद्धांत म्हणजे थेरीज येथे 4. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, ज्याला भूखंड वहनाचा सिद्धांत म्हणतो. सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, सागर विस्तारणाचा सिद्धांत असेल. त्याच्यानंतर प्लेट टेक्टॉनिक थेरी, भूपट्टिका विवर्तनिका सिद्धांत. सो अशा इथं 4 वेगवेगळ्या थेरीज आहेत. त्या थेरीजचा अभ्यास करणं महत्वाचं असतं. 5 नंबर पृथ्वीचा अंतरंग, इंटेरियर ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर
रॉक सिस्टीम, हवामानशास्त्र, त्याच्यानंतर लँडफॉर्म किंवा ज्याला आपण भूरूप पण म्हणतो, भूरूपे असतील, लँडफॉर्म असेल इंग्लिशमध्ये, सो लँडफॉर्म, महासागरशास्त्र, हे फिजिकल जॉग्राफी किंवा प्राकृतिक भूगोल आहे हा जगाचा, प्राकृतिक भूगोल, याची तुम्हाला स्टेट बोर्ड प्लस काही हँड रिटन अशा एकत्र याच्या पीडीएफ नोट्स अवेलेबल होतील. त्याच्यानंतर दुसरे तुमचं इंडियन जॉग्राफी, याच्यामध्ये एवढी सर्व लिस्ट आहे ही टॉपिक्सची. भारताची भौगोलिक स्थिती आणि विस्तार, भारताची भौतिक संरचना असेल, हवामानशास्त्र असेल, भारतातील नदी प्रणाली असेल, त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती असेल, भारतातील कृषी असेल, त्याच्यानंतर भारतातील खनिज संपत्ती, ऊर्जा साधने, लोकसंख्या, स्थलांतर आणि नागरिकीकरण. सो ही काही भारताचा भूगोल, भारताचा भूगोल हा सेकंड टॉपिक असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल. अशा 3 हेडिंग मध्ये आपण भूगोलचा अभ्यास करणारे किंवा जॉग्राफीचा स्टडी करणारे. आता हे करत असताना 2-3 गोष्टींचं फक्त क्लॅरिफिकेशन देतो. तुम्हाला जेव्हाही काही प्रश्नाचा डाऊट असेल, डायरेक्टली आपल्या तिथे जो काही मायक्रोफोन आहे त्याला ऑन करायचा आहे आणि डायरेक्टली तुम्ही बोलू शकताय. आता या बॅच मध्ये तुम्हाला जेव्हाही मी असे सेशन घेणार आहे तर हे रेकॉर्डेड असतील, ते ऍप्लिकेशनवर अपलोड होतील. म्हणजे तुमचा चुकून एखादा सेशन मिस जरी झाला तर तुम्हाला तो रेकॉर्डेड मध्ये हा जो आहे हा रेकॉर्ड होतोय आता, हाच सेशन नंतर तुम्हाला ऍप्लिकेशन वरती अवेलेबल होईल. सो त्याच्यामुळं ही फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण थेरीज पासून स्टार्ट करू. आता थेरीज का अभ्यासणं गरजेच्या आहे तर त्याच्या मागचं लॉजिक सांगतो की ह्या संकल्पना किंवा थेरीज का स्टडी करायचे. तर त्या स्टडी करण्यामागचं कारण सांगतो. सर्वात पहिलं की आपल्या इथे जे काही भूकंप होतात, ज्याला आपण अर्थक्वेक म्हणतो, अर्थक्वेक किंवा भूकंप जे होतात, तर त्याची कारणं आपल्याला ह्या थेरीज मधनं भेटतात किंवा ज्याला आपण सिद्धांत म्हणतो. सिद्धांत किंवा थेरीज आहे. त्या थेरीज मधनं आपल्याला भूकंप कसा होतोय, त्याच्यानंतर व्होल्कॅनिझम कशी होतात. एक मिनिट फक्त. भूकंप कसे होतात, त्याच्यानंतर व्होल्कॅनिझम कसं होतंय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या खंडांची निर्मिती कशी झाली, वेगवेगळ्या बेटांची निर्मिती कशी झाली, बेटांमध्ये फिलिपाईन्स असेल, जापान असेल, इंडोनेशिया असेल, या बेटांची निर्मिती कशी झालेली आहे. त्याच्यानंतर आपला जो काही हिमालय पर्वत आहे, हिमालय माउंटेन आहे, तर त्या हिमालय पर्वतामध्ये, हिमालय माउंटेन मध्ये फक्त भूकंपच होतात, ज्वालामुखी होत नाहीत. तर त्याची कारणं काय, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या थेरीज मधनं समजणार आहे, या सिद्धांतांमधनं समजणार आहे. त्यामुळं हे सिद्धांत स्टडी करायचे. प्लस आज जे काही आपलं डिस्ट्रीब्युशन आहे ओशन आणि कॉन्टिनेंटचं, म्हणजे आजचे जे काही समुद्र आहेत आणि खंड आहेत, तर त्या खंडांचा आणि समुद्राचं विस्तार कसा झालेला आहे, वितरण कसं झालंय, याचा अभ्यास सुद्धा आपल्याला ह्या थेरीज मधनं समजत असतो. हा थेरीज थोडा स्टार्ट करायच्या अगोदर 1 मिनिट मी फक्त पॉज करून तुम्हाला एकदा फक्त एक सिलेबसचा ओव्हरव्ह्यू देतो. जस्ट 1 मिनिट द्या मला. एक मिनिट फक्त. जेव्हा स्क्रीन शेअर केलेले असते थोडं सिलेबस ओपन. ठीक आहे.
सिलेबसची कॉपी ओपन झाली की मी तुम्हाला तीही शो करतो. तर बघा, ह्या थेरी स्टडी करण्यामागचं कारण सांगितलं मी तुम्हाला, की आजची जी काही आपल्याला खंडांची स्थिती दिसते आता ही, म्हणजे इथे जे काही तुम्हाला नॉर्थ अमेरिका दिसतोय, युरोप दिसतोय, एशिया, आफ्रिका, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ही सर्व खंड आणि मेजर जी काही ओशन आहे ती तुम्ही पेसा नावाने लक्षात ठेवणार आहे. सिक्वेन्स पेसा. याच्यामध्ये पहिला आहे पी फॉर पॅसिफिक, प वर्ण पॅसिफिक, ए वर्ण आहे अटलांटिक 2 नंबर, आय वर्ण आहे इंडियन ओशन 3 नंबर, एस वर्ण आहे सदर्न ओशन जो इकडे खाली आहे, आणि ए वर्ण आहे आर्टिक ओशन. सदर्न ओशन म्हणजे 60 डिग्री साऊथ, 60 डिग्री साऊथच्या खाली हा जो काही इकडे खाली सापडतोय, तर हा सर्व सदर्न ओशन आहे. इथे जे काही तुम्हाला दिसतोय 60 डिग्रीच्या खाली, हा सदर्न ओशन आहे. सो हे 5 ओशन असतील पेसा नावाने, किंवा हे सर्व जे काही मेजर 6 कॉन्टिनेंट दिसत आहेत तुम्हाला, प्लस अंटार्क्टिका 7. तर यांचं जे काही आजचं वितरण आहे, तर हे वितरण या थेरीज मधनं मिळालं आपल्याला, किंवा ह्या सिद्धांतांमधून मिळालेलं आहे. हे जे काही सिद्धांत आहेत, 4 सिद्धांत, तर त्या 4ही सिद्धांतांमधनं सध्या स्थितीतील महासागर आणि खंड मिळालेत. प्लस आपण पुढे भूकंप नावाचा टॉपिक बघणार आहे, ज्वालामुखी बघणार आहे. तर ह्या सर्व टॉपिक्स मध्ये तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हा थेरीज पासून आपण सुरुवात करणार आहे टॉपिक. बेसिकली काय होतं की तुम्ही कंबाईनच्या अख्ख्या महाराष्ट्रातले जर क्लासेस घेतले ना, तर ह्या थेरी शिकवतच नाही. आणि जर थेरीज जर शिकवल्या नाही, तर तुम्हाला सिम्पली काय होतं की तुमचं बेसिक अंडरस्टँडिंगच नसते तुम्हाला. या थेरीज मधनं काही डायरेक्ट प्रश्न पण येतात. परत एकदा, जे काही जण रेंजमध्ये नसतील तर कृपया रेंजमध्ये बसा. काही जण लॉग इन होत आहेत, लॉग आउट होत आहे त्यांचं, परत परत तो रेंजमध्ये बसा. सो सांगायचा उद्देश आहे की या थेरी स्टडी करण्यासाठी, कारण की बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायचे तर थेरीज खूप गरजेचे आहे. म्हणून इथेच मी आता तुम्हाला पहिला शॉर्टकट सांगितला, पेसा. वेगवेगळ्या समुद्रांचा साईज नुसार आहे. सर्वात मोठा पॅसिफिक आहे आणि सर्वात छोटा आर्टिक ओशन आहे. सो याचं वितरण आपल्याला समजतंय. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. काय काय थेरीज आपल्याला स्टडी करायचे आहेत. काही ठिकाणी इंग्लिश शब्द आहेत, त्यांचे मराठी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल केले. जसं मागच्या स्लाइडला इथं सद्यस्थितीतील महासागर आणि खंड, असं प्रत्येक ठिकाणी मी इमेजेसला बायलिंग्वल प्रोव्हाइड केलंय. त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा, कन्व्हेक्शन करंट थेरी एक, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, कन्व्हेक्शन करंट थेरी, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी आणि प्लेट टेक्टॉनिक थेरी. असे 4 सिद्धांत जेव्हा आपण स्टडी करतो, तर 4 सिद्धांतांमधनं आता जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सर्व संकल्पना तुम्हाला मिळणार आहे. आज जो काही तुम्हाला आज जो काही जगाचा मॅप असा दिसतोय, तर हा जगाचा मॅप असा दिसण्याच्या पहिले सुरुवातीला त्याच्या बॅकग्राऊंडला काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या सर्व समजून घ्यायसाठी या चार चार थेरीज आपण लर्न करणार आहे. एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय सर्वांना? आय होप किरण सरांना जॉईन होताना थोडा प्रॉब्लेम येतोय. सर रेंज मध्ये या, जेणेकरून तुम्हाला जॉईन होता येईल. 8 पर्यंत. हॅलो. सो त्याच्यामुळे आपण या थेरी स्टडी करणार आहे. बघा, आता सर्वात पहिली थेरी जी आहे, खंडीय विस्थापनाचा सिद्धांत, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतात. थोडं इंग्लिशचं पण नॉलेज असू द्यायचंय. पूर्ण कंबाईनचे सेशन्स हे बायलिंग्वल असतील, कारण की तुम्हाला मेन्सला इंग्लिश आहे. त्यामुळे मेन्सला इंग्लिश असल्यामुळे कुठल्याही पद्धतीने इंग्रजीचा वाव करायचा नाही. तुम्ही अधिकारी होणार आहेत. तो कृपया स्क्रीनवर लिहू नका, कोणीतरी स्क्रीनवर लिहित आहे. सो त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीने बाऊ करायचं नाही इंग्लिशचा. सो बायलिंग्वल ठेवणार आहे. कॉन्टिनेंट, त्याच्यावरनं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, ड्रिफ्ट म्हणजे वहन, विस्थापन. सो ही सर्वात पहिली ह्या थेरी पासून आपण स्टडी करणार आहे. परत एक डिस्क्लेमर देतो की ह्या थेरीज वरती आतापर्यंत कंबाईनचे 3च प्रश्न आलेले आहेत. या थेरीज वरती मी सांगतोय की मागच्या 10 वर्षामध्ये 3 प्रश्न आलेत, पण सर्व संकल्पना
जे काही बाकी कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत त्यांची अंडरस्टँडिंग होण्यासाठी हे 3 प्रश्न समजणं गरजेचे आहे. राज्यसेवेवर याची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त आहे. राज्यसेवेला जास्त येतात, पण कंबाईन गट ब आणि गट क याला आतापर्यंत 3 प्रश्न आलेले आहेत, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 4, असे टोटल 7 प्रश्न मागच्या 10 वर्षामध्ये ह्या 4 थेरीजचा यूज करून प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. सो खंडीय विस्थापनाचा सिद्धांत हा सिद्धांत अभ्यासत असताना तुमच्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट आली पाहिजे की हा मांडला कोणी. तर हा मांडलेला आहे अल्फ्रेड वेगनर नावाचा शास्त्रज्ञ होता. अल्फ्रेड वेगनर नावाचा शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे 1912ला. तो कोणत्या याच्यातला आहे? जर्मनीतला आहे किंवा जर्मन शास्त्रज्ञ. याच्या अगोदर असा प्रयत्न हा अब्राहम ऑर्टेलिसिसने केलेला आहे. पहिलं नाव आहे बघा, अब्राहम ऑर्टेलिसिस. त्याने 16व्या शतकात असं सांगितलं की आता जी काही खंड आहेत, म्हणजे अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, उत्तर अमेरिका असेल, तर ही सर्व खंड एका वेळेस नव्हती. म्हणजे ऐतिहासिक काळात, एक मिनिट फक्त, ऐतिहासिक काळात अशी खंड नव्हती. एक मिनिट फक्त. तो ऐतिहासिक काळामध्ये अशी कुठल्याही पद्धतीची खंड नव्हती. पण काही सर्टन पिरियड नंतर, म्हणजे सुरुवातीला एकच मोठा खंड होता ज्याला आपण सुपर कॉन्टिनेंटल म्हणतो, किंवा मोठा खंड होता, महाखंड म्हणू आपण त्याला. महाखंड आणि महासागर असे दोनच प्रकार होते. आणि नंतर त्याच्यातनं वेगवेगळे खंड तयार झाले, जसं उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, एशिया असेल, हे नंतर तयार झालं बुवा. हे अब्राहम ऑर्टेलिसिसने सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न केला अल्फ्रेड वेगनरने, आणि त्याला 1912ला सक्सेस आला याच्यात मांडण्यामध्ये, की आज जे काही 7 खंड झाले तर ते नंतर तयार झाले. त्याच्या अगोदर एकच होता, पूर्ण जमिनीचा एकच खंड होता. तो या सिद्धांतात पुढे 250 मिलियन इयर ॲगो पुलिस ने ढूंढून टाकला. तुला काय फोन करायचा? 20 रुपये तुझ्या अकाउंट वर पैसे द्यायचे. आपला ऑडिओ माइक म्यूट करा. इसके 5 रुपए, मेरे 5 रुपए, 1000 रुपए दो. 400 से. हाँ चलो. हो गया, आ गया हमारे पास 500 रुपए. आपला माइक म्यूट करा कोणाचा तरी. अबे हॅलो. 10 रुपए दिया मैंने. कृपया माइक म्यूट ठेवा. त्याच्यानंतर जे काही सुपर 200 मिलियन एअर ॲगो, म्हणजे या दोन्हींनी सिद्धांत मांडण्याच्या अगोदर त्यांचं म्हणणं होतं, त्यातल्या त्यात अल्फ्रेड वेगनरचं म्हणणं आहे की साधारण 250 मिलियन इयर ॲगो पॅन्जिया हा एक सुपर कॉन्टिनेंट होता, आणि दुसरा आहे त्याला वेढलेला एक सुपर ओशन ज्याला आपण पॅन्थाल्सा म्हणतोय. पॅन्थाल्सा हा एक सुपर ओशन आहे, आणि तो पॅन्जिया नावाच्या एका महाखंडाला, पॅन्जिया म्हणजे एक महाखंड आहे, आजचे जे काही सर्व 7 खंड आहेत त्यांच्या सर्वांचा मिळून एकच खंड आहे, आणि त्यांना सराउंडिंग असणारा पॅन्थाल्सा हा पॅन्जिया महाखंडाला वेढून असलेला प्राचीन महासागर आहे. या दोन्ही संकल्पना यांनी मांडलेल्या आहेत. कोणी? अल्फ्रेड वेगनरने मांडलेल्या आहेत. या अशा पद्धतीने स्थिती होती बघा. आज हा जो आहे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, सॉरी, हा युरोप आहे, हा नॉर्थ अमेरिका, हा आफ्रिका, हा इथे इंडिया आहे, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि ह्या पूर्ण जेवढा काही तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये दिसतंय तर ते सर्व हा लँडमास आहे, किंवा आत्ताचे सर्व जे काही वेगवेगळे खंड आहेत त्यांचा एकच खंड आहे ज्याला आपण पॅन्जिया म्हणतोय, किंवा अल्फ्रेड वेगनर
वेगनर त्याला पॅन्जिया म्हणतोय, आणि त्याच्या बाजूला जे काही ब्लू कलर मध्ये दिसतोय तर तो पॅन्थाल्स आहे. तो पॅन्थाल्स आहे किंवा सुपर ओशन आहे. ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा अल्फ्रेड वेगनरने मांडली. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे की हा जो पॅन्जिया आहे, हा जो काही महाखंड आहे, पॅन्जिया किंवा महाखंड आहे, तर हा दोन भागांमध्ये विस्तारित झाला, दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. एक आहे लॉरेन्शिया, पहिला त्याचा भाग होता लॉरेन्शिया, जो उत्तरेकडचा भाग आहे, आणि दक्षिणेकडचा भाग होता तो होता गोंडवाना लँड. सो ह्या जे काही पॅन्जिया आहे, ह्या पॅन्जियाचे दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्युशन झालं, एक लॉरेन्शिया आणि दुसरं गोंडवाना लँड. नॉर्थ साइडला जो होता तो लॉरेन्शिया आहे, साऊथ साइडला जो आहे तो गोंडवाना लँड आहे. आज जर लॉरेन्शियाचा विचार केला तर आजचा उत्तर अमेरिका असेल, युरोप असेल, एशिया असेल, तर ही सर्व वेगवेगळी जी खंड आहे, उत्तर अमेरिका असेल, युरोप असेल, एशिया असेल, तर ही सर्व लॉरेन्शियाचा भाग आहे. त्याच्यानंतर जे काही गोंडवाना लँड आहे दक्षिणेकडील, तर गोंडवाना लँड मध्ये आजचा भारत असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण अमेरिका असेल, अंटार्क्टिका असेल, भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, ही सर्व वेगवेगळी जी काही खंड आहेत तर ती गोंडवाना लँडचा भाग आहे. डायरेक्टली आता इथं प्रश्न तयार होतो की खालीलपैकी वेगवेगळे खंड, की खालीलपैकी कोणते खंड हे गोंडवाना लँडचा भाग आहे, गोंडवाना लँडचा भाग आहे, आणि कोणते खंड हे लॉरेन्शियाचा भाग आहे. सो याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येत असतात. सो त्याच्यामुळं कोणता एरिया गोंडवाना लँडचा भाग आहे आणि कोणता एरिया लॉरेन्शियाचा भाग आहे हेही डायरेक्ट लक्षात ठेवायचंय. लॉरेन्शियामध्ये आत्ताची उत्तर अमेरिका, जर तुम्ही वर्ल्ड मॅप बघितला तर उत्तर अमेरिका, युरोप, एशिया याचा बहुतेक भाग हा लॉरेन्शियाचा पार्ट आहे. प्लस गोंडवाना लँडमध्ये भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, सदर्न पोर्शन जो आहे तो गोंडवाना लँडचा भाग आहे. आणि ह्या दोन्हींचं साधारण 250 मिलियन इयर अगो याचं ब्रेकआउट झालंय, म्हणजे या पॅन्जियाचं ब्रेकआउट झाल्यावर हे दोन भाग तयार झाले. तर तुम्हाला मॅपवर दाखवतो. इथे बघा, हा एक सुपर पॅन्जिया म्हणजे एकच खंड आहे ज्याला आपण महाखंड म्हणतोय पॅन्जियाला. त्याच्या सराउंडिंग असणारा पॅन्थाल्स आहे. ह्या पॅन्जियाच्या बाजूला असणारा हा सर्व पॅन्थाल्स आहे. त्याला मराठीतही पॅन्थाल्साच म्हणतं. त्याला मराठीत सुद्धा काय म्हटलं जातं? पॅन्थाल्साच म्हटल्या जातं. त्या सुपर कॉन्टिनेंटच्या आजूबाजूला असणारा, पॅन्जियाच्या आजूबाजूला असणाऱ्यालाही पॅन्थाल्साच म्हटलं जातं. इथे त्याच्या दोन भागात ब्रेकआउट झालं. इथे उलट झालेलं आहे. हा लॉरेन्शिया आहे, हा नॉर्थ साइडला आहे, आणि गोंडवाना लँड जो आहे साऊथ साइडला आहे. जे आजचा साऊथ अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंडिया, अंटार्क्टिका हे गोंडवाना लँडचा भाग आहे. नॉर्थ अमेरिका, युरोप हे लॉरेन्शियाचा भाग आहे. त्याच्यानंतर या दोन भागांचं, गोंडवाना लँड आणि लॉरेन्शियाचं, नंतर ब्रेकआउट झालं. परत एकदा बॅक स्लाइड नेतोय. इनिशियली असा एक पॅन्जिया होता, तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला, लॉरेन्शिया आणि गोंडवाना लँड. त्याच्यानंतर पुन्हा तो लॉरेन्शिया आणि गोंडवाना लँड त्याचं पुन्हा तुकडे होऊन नंतर आता अशा पद्धतीचा खंड भेटला जो आज आपल्याकडे अवेलेबल आहे. आता हा आत्ताचा जगाचा नकाशा हा, ठीक आहे, प्रेझेंटली, आणि याचं अपडेटेड व्हर्जन हे इकडे. सो हे सर्व होत असताना काय झालेले, त्यांचा अजून एक म्हणणं होतं अल्फ्रेड वेगनरचं की पूर्ण जे काही पृथ्वी आहे तर ती वेगवेगळ्या खंडांची बनलेली आहे. त्याचं म्हणणं काय होतं? पृथ्वी ही वेगवेगळ्या खंडांची बनलेली आहे, वेगवेगळ्या प्लेट्सची बनलेली आहे. जगात अशा 7 प्लेट्स आहे. प्रत्येक खंड म्हणजे एक प्लेट आहे, एक भूविवर्तनिका आहे, प्लेट्स आहे, आणि त्याच्यापासून बनलंय. मग त्याच्यात बघा, ह्या अशा प्लेट्स बाजूला झाल्या इथं. हा साऊथ अमेरिका बाजूला झाला, नॉर्थ अमेरिका बाजूला झाला, आफ्रिका, युरोप, इथनं इंडिया बाजूला झाला,
आणि नंतर हा जगाचा मॅप तयार झाला. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. सो त्याच्या मागे हे सर्व एक्सप्लेन करत असताना त्याने काय सांगितलं की हा पॅन्जिया ज्यावेळेस लॉरेन्शिया आणि गोंडवाना लँडमध्ये ब्रेकआउट झाला, दोन भाग पडले त्याच्यामध्ये. दोन भाग पडल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर हे पाणी 5 समुद्रांमध्ये विस्तारित झालं, ज्याचं नाव मी आत्ताच सांगितलं, पेसा. काय विद्यार्थी मित्रांनो, पेसा काय सांगितलं मी आत्ताच तुम्हाला? पेसा सांगितलं मी. व्हॉट इज पेसा? पेसामध्ये पॅसिफिक ओशन होता. पी फॉर पॅसिफिक, ए फॉर अटलांटिक, आय फॉर इंडियन ओशन, एस फॉर सदर्न ओशन, ए फॉर आर्टिक ओशन, असे 5 ओशन सांगितले. आता हा जो काही लॉरेन्शिया आहे, गोंडवाना लँड, नंतर हे वेगवेगळ्या खंडात ब्रेकआउट झाले पुन्हा. नॉर्थ अमेरिका, युरोप, एशिया लॉरेन्शियाचा भाग, साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे गोंडवाना लँडचा भाग. त्याच्यात पुढे जाऊन तो काय म्हणतोय की याच्यात 2 प्रकारच्या मुवमेंट झाल्या म्हणे. पहिली मुवमेंट सांगतोय तो की खंडांची हालचाली अशी झाली की काही खंड हे विषुववृत्ताकडे मुवमेंट केली. बघा आजचा जो नॉर्थ साऊथ अमेरिका आहे त्याने असा थोडा वरती मुवमेंट झालेला आहे. आफ्रिका सुद्धा वरती मुवमेंट झालेली आहे. इंडिया इथे बघा, इंडिया इथून इकडे वरती मुवमेंट केलेली. त्यामुळे जे काही साऊथ अमेरिका, आफ्रिका आहे त्याचं म्हणणं आहे की काही खंडांचा भाग हा विषुववृत्ताकडे हालचाल करतोय किंवा विषुववृत्ताकडे मुवमेंट करतोय. त्याने 2 प्रकारच्या मुवमेंट सांगितल्या. कोणत्या 2 प्रकारच्या मुवमेंट सांगितल्या की काही खंड हे विषुववृत्ताकडे मुवमेंट करतायत आणि काही खंड जे आहेत ते वेस्टवर्डला मुवमेंट करतात, काही खंड जे आहेत ते इक्वेटर वर्डकडे मुवमेंट करतात. त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे नॉर्थ अमेरिका जो आहे तो वेस्टवर्डकडे मुवमेंट करतोय, साऊथ अमेरिका वेस्टवर्ड आणि नॉर्थवर्ड ऍट अ टाइम मुवमेंट करतोय, इंडिया नॉर्थवर्ड मुवमेंट करतोय किंवा इक्वेटर किंवा ज्याला विषुववृत्त म्हणतो आपण, विषुववृत्ताकडे तो मुवमेंट करतोय. सो एक मिनिट. सो इथं 2 प्रकारच्या मुवमेंट होत आहेत, एक इक्वेटरकडे आणि एक वेस्टवर्डकडे किंवा ज्याला आपण म्हणू पश्चिमेकडे. सो वेगवेगळे खंड नंतर स्लोली मुवमेंट करत होते पश्चिमेकडे आणि विषुववृत्ताकडे. आणि ह्या 2 मुवमेंट झाल्यानंतर आजच्या स्थितीत आपल्याला हे सर्व असा जगाचा मॅप तयार होताना दिसतोय. म्हणजे इनिशियली एक पॅन्जिया होता, तिथून इथपर्यंत आलेलं आहे, ही अशी जर्नी. आणि ही सर्व जर्नी जी एक्सप्लेन केली आहे ती एक्सप्लेन केलेली आहे अल्फ्रेड वेगनरने. त्याने हे सांगितलंय की एका खंडापासून अशी 7 खंड तयार झाली. आणि त्याचं म्हणणं आहे की ही सर्व खंड होत असताना मग ह्या प्लेट कशा मूव्ह झाल्या, त्याच्या मागे काही त्यांनी फोर्सेस सांगितले, काही बल पण सांगितले. काही जे फोर्स आहे, बल आहे, तर त्याच्यावर तो बोलतोय पुढे. माझा आवाज येतोय विद्यार्थी मित्रांनो? येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. यस. चॅट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा माझा आवाज येतोय. ओके, ठीक आहे, ठीक आहे. कृपया फक्त रेंज मध्ये बसा. काही जण कसं होतंय कंटिन्युअस लॉग इन लॉग आउट होत आहेत. सो रेंज मध्ये बसा. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा काय होतंय, पश्चिमेकडे आणि 2 प्रकारच्या हालचाली सांगितल्या मी विद्यार्थी मित्र. एक पश्चिमेकडे आणि एक विषुववृत्ताकडे. इथे अॅरो सुद्धा दाखवले मी. काही पश्चिमेकडे काही खंड वळाले आणि काही विषुववृत्ताकडे वळाले आणि त्याच्यातनं मग हे सर्व खंड तयार झाले वेगवेगळे. हे होत असताना त्याच्या मागे कोणकोणते शक्ती किंवा कोणकोणते बल रिस्पॉन्सिबल आहे, खंडांच्या विस्थापनासाठी जबाबदार असलेली शक्ती. म्हणजे काही खंड हे पश्चिमेकडे मुवमेंट करतायत, काही खंड हे उत्तरेकडे मुवमेंट करतात. तर हे करत असताना कोणकोणते फोर्सेस आहेत, कोणकोणती बल त्याच्या मागे रिस्पॉन्सिबल आहेत, तर त्याच्यावरती अल्फ्रेड वेगनर बोलतोय. कोणता सायंटिस्ट आहे खंडीय विस्थापनावर? अल्फ्रेड वेगनर. कंबाईनला जर प्रश्न आला तर फक्त डायरेक्टली नाव विचारल्या जाईल किंवा पॅन्जिया विचारला जाऊ शकतो की पॅन्जिया हा काय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीशी रिलेटेड. तर पॅन्जिया हा एक महाखंड आहे. पॅन्थाल्सा काय, तर एक सुपर ओशन आहे. बघा इथे आजूबाजूला दिसतं पॅन्थाल्स आहे.
तर कोणते फोर्सेस आहे म्हणजे आजचे जे काही खंड आहे अमेरिका, युरोप, आफ्रिका, इंडिया ह्या सर्वांचं स्थानांतर होताना कोणते फोर्सेस रिस्पॉन्सिबल होता तर तो 3 फोर्सेसवर बोलतोय. रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचं जे काही भ्रमण होतंय, पृथ्वीची जी काही रोटेशन होतंय, भ्रमण होतंय त्याच्यातनं. तुम्हाला इथे इंडियाचा पण दाखवतोय बघा. या 2 नंबरच्या मॅपमध्ये इंडिया इथे, इंडिया असा नॉर्थवर्ड मुव्हमेंट करून इथे सुद्धा बघा इंडिया आता इथे प्रेझेंट लोकेशन. ओरिजिनली इथनं ब्रेकआउट झालाय तो. इथे एक मादागास्कर नावाचा खंड आहे. तर त्या मादागास्कर पासून ब्रेकआउट होऊन असं वरती गेलेलं आहे. सो ही जी काही इंडियाची सुद्धा मुवमेंट झाली म्हणजे आज इंडियाचा जो काही पेनिन्सुलार म्हणतो आपण त्याला किंवा द्विकल्पीय भारत म्हणतो. इथे एक छोटासा मॅप ड्रॉ करतो मी. हा जो काही पूर्णच मॅप ड्रॉ करतो एक मिनिट. हा जो काही खालचा जो काही ट्रँग्युलर पोर्शन आहे ओरिजिनली एवढाच ओल्डेस्ट लँडमास आहे इंडियाचा. हा जो वरचा पोर्शन आहे तो नंतर तयार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मी आता स्क्रीनवर एक मॅप काढलेला आहे. त्या मॅपमध्ये जिथं मी डॉटेड लाईन्स दाखवलेल्या आहेत तेवढाच पोर्शन भारताचा सर्वात जुना भाग आहे. आणि हा पोर्शन इथे मादागास्कर पासून तुटलेला होता आणि नंतर तो नॉर्थवर्ड मुवमेंट होऊन इंडिया इथे दिसतोय आपल्याला. सो हे सर्व होण्यामागे कोणते बल किंवा कोणते फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहे तर ते फोर्सेस आहे तुमचे. कोणते फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहे? पृथ्वीचं रोटेशन किंवा पृथ्वीचं जे काही परिभ्रमण बल आहे, परिभ्रमण होतंय, रोटेशन होतंय सूर्याच्या बाजूला ते. दुसरं आहे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीची जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, तर ते दुसरं आहे. दुसरा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे गुरुत्वाकर्षण बल. त्याच्यानंतर तिसरा आहे टायडल फोर्स किंवा ज्याला भरती ओहाटीची शक्ती म्हणतोय आपण, ज्वरीय बल म्हणतोय. भरती ओहाटीची शक्ती असेल, गुरुत्वाकर्षण शक्ती असेल, पृथ्वीचं परिभ्रमण असेल, ह्या सर्व बलांमुळे खंड हे पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे मुवमेंट करतायत. आणि त्याच्यामुळे गोंडवानापासून जे काही भाग ब्रेकआउट झाले त्यांचं आजचं लोकेशन थोडं ओरिएंटेशन वेगळं झालेलं दिसतंय. म्हणजे मॅप नंबर 1 पासून आपण बघितलं आणि मॅप नंबर 4 पर्यंतची जर्नी मध्ये हे 3 फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहे. 3 बल रिस्पॉन्सिबल आहे असं कोण म्हणतंय? अल्फ्रेड वेगनर म्हणतोय. त्याच्या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरीमध्ये किंवा त्याच्या खंडीय विस्थापन सिद्धांतामध्ये तो काय म्हणतोय की ही सर्व घटक कारणीभूत आहेत बुवा. आणि त्याच्यामुळं एकच मिनिट, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. आवाज येतोय माझा सर्वांना? ओके, गिव्ह मी 1 मिनिट. स्क्रीन छोटी करतोय, ठीक आहे. येस. सो हे 3 बल रिस्पॉन्सिबल होते. परत एकदा रिपीट करतोय केअरफुली ते बलांची नावं बघा. काय काय सांगितलं मी? पृथ्वीचं परिभ्रमण बल, गुरुत्वाकर्षण शक्ती, भरती ओहाटी, ही सर्व वेगवेगळे काय बल रिस्पॉन्सिबल आहे व खंडांच्या मुवमेंटसाठी असं अल्फ्रेड वेगनर सांगतोय. पुढे आपण थोडं गेलं तर हा बघा, हा त्यावेळेसचा मॅप आहे सुरुवातीचा, जेव्हा वेगवेगळे खंड ब्रेकआउट झालेले नव्हते त्यावेळेस. नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि इंडिया इथे बघा. या जांभळ्या कलरमध्ये तुम्हाला इंडियाचा इथे छोटासा पोर्शन दिसतोय. खाली होता हा आफ्रिकेच्या तिथे, इथं मादागास्कर आहे.
त्याला जॉईंट होता इंडिया. नंतर इथनं तो तुटला आणि मग उत्तरेकडे मुवमेंट करायला लागला. इथे तुम्हाला मुवमेंट दाखवतो मी. बघा, इथे हा इंडियाचा लँडमास आहे आणि मग नंतर अशी नॉर्थवर्ड त्याची मुवमेंट सुरू झाली. ती सुरू होत असताना इथं युरेशिया नावाची एक प्लेट आहे. युरेशिया नावाचा एक प्लेट आहे. वेगवेगळे जे आज थंड दिसतात त्यांना प्लेट म्हटल्या जातं जॉग्राफीच्या टर्म मध्ये. जॉग्राफीच्या भाषेत आपण त्यांना प्लेट म्हणतो. तर इथं ती एक युरेशिया नावाची प्लेट आहे, इथं इंडिया नावाची प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये हा टेथिस सी आहे. टेथिस समुद्र आहे. कधी कधी विचारलं जातं की हिमालयाची निर्मिती कोणत्या समुद्रावर झाली, तर या टेथिस समुद्राच्या वरतीच हिमालय पर्वत निर्मिती झालेली आहे त्याची. तो हिमालय पर्वताची निर्मिती सुद्धा ह्या टेथिस सीवरच झालेली आहे. आणि त्यामुळं इथून सुरुवातीला असं इंडियाचं लोकेशन हळूहळू वरती होत गेलं आणि मग तिथं हिमालयाची काय झाली, निर्मिती झालेली आहे. बघा, अशा पद्धतीने उत्तरेकडे त्याचं मुवमेंट झालेले आहे. इथून इथे इंडिया होता, नंतर वरती 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 अशा पद्धतीने इकडे सर्व त्याची मुवमेंट सुरू झाली किंवा त्याची दिशा सुरू झालेली दिसते आपल्याला. त्याच्यानंतर जर तुम्ही बेसिक बघायला गेले तर आफ्रिकेजवळ जे काही मादागास्कर नावाचा एरिया आहे, इथं बॅक पेजवर मी तुम्हाला दाखवलं की इथं आफ्रिका आहे, त्याच्या बाजूला इंडिया आहे. तर आफ्रिकेपासून जेव्हा ब्रेकआउट झाला आफ्रिकेचा एक छोटा पोर्शन मादागास्कर, तर तो टाइम पिरियड होता क्रेटाशियस टाइम पिरियड. मराठीत सुद्धा असंच लिहिलं जातं, क्रेटाशियस टाइम पिरियड. सो ह्या क्रेटाशियस टाइम पिरियड मध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो, या क्रेटाशियस टाइम पिरियड मध्ये भारताचा हा जो काही ट्रँग्युलर पोर्शन इथं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, एवढा ट्रँग्युलर पोर्शन हा मादागास्कर पासून ब्रेकआउट झाला किंवा तिथून तुकडा तो बाजूला झाला. ओरिजिनली आज जसा आपल्याला इंडियाचा मॅप दिसतो अशा पद्धतीने इंडियाचा मॅप ओरिजिनली नव्हता. ठीक आहे, याच्यातला हा एवढाच असा ट्रँग्युलर पोर्शन हा ओरिजिनल इंडियाचा मॅप होता. नंतर वरती हिमालय असेल, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असेल, हे नंतर तयार झालेले एरियाज आहेत. येते लक्षात, ओरिजिनली हे अशा पद्धतीचे प्रदेश नव्हते. फक्त तेवढा द्विकल्पीय भारत म्हणतो आपण तेव्हा, किंवा इंग्लिशमध्ये पेनिन्सुला इंडिया म्हणतो, तर तेवढाच पोर्शन होता. त्याच्यानंतर पार्ट ऑफ गोंडवाना लँड, भारताचा जो काही द्विकल्प आहे तर तो गोंडवाना लँडचा भाग आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. काय सांगतोय मी, हा जो काही पोर्शन आहे, हा जो काही भाग आहे, तर इंडियन लँडमास हा गोंडवाना लँडचा भाग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. सो त्यामुळं गोंडवाना लँडचा भाग आहे तो दुसरा पार्ट. त्याच्यानंतर बघा इथे दिलेले की कशा पद्धतीने इंडिया हा मादागास्कर पासून वेगळा झाला, कोणत्या टाइम पिरियड मध्ये वेगळा झाला. मी शब्द वापरला होता क्रेटाशियस टाइम पिरियड. डायरेक्ट प्रश्न येतो किंवा आलेला आहे, ऍक्च्युली कंबाईनला नाही आलाय, इतर एक्झाम्सला आलाय, पण कंबाईनला येऊ शकतोय की कोणत्या टाइम पिरियड मध्ये मादागास्कर पासून इंडिया बाजूला झालेला आहे, तर तो आहे क्रेटाशियस टाइम पिरियड. आणि हा जो एवढा पोर्शन आहे त्याला आपण द्विकल्पीय भारत म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला पेनिन्सुलार इंडिया म्हणतो. पेनिन्सुलार इंडिया किंवा द्विकल्पीय भारत. सो हा तो पोर्शन आहे. त्याच्यानंतर इथे बघा, ह्या सेकंड मॅप मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कशा पद्धतीने इथे हिमालयाची निर्मिती झाली. वरती युरेशिया नावाचा खंड आहे, खाली भारत आहे आणि त्याच्यामध्ये हिमालयाची निर्मिती झाली. आणि हिमालय हा टेथिस समुद्रावर निर्माण झालेला आहे, हेही एक लक्षात ठेवायचंय. हिमालय कुठे निर्माण झालाय, तर हिमालय हा टेथिस सी वर निर्माण झालेला आहे. कारण की याच्यावर नेहमी प्रश्न येतात किंवा आलेले आहेत बाकी एक्झाम्सला. आणि त्याच्यानंतर असा हा ट्रँग्युलर पोर्शन वरती जातो, त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्लेटचं कोलिजन होतं, आदळतात आणि त्याच्यातनं इथे हिमालया तयार होतोय. हिमालया
एक घडीचा पर्वत तयार होतोय. हिमालय हा घडीचा पर्वत इथे तयार होतोय. बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आता ह्या मॅप मध्ये सुद्धा इथं ही युरेशियन प्लेट आहे, ही इंडियन प्लेट आहे, हा टेथिस सी आहे, आणि याच्यामध्ये या दोन्ही साईडने अशा पद्धतीने प्लेट मूव्ह करतायत. प्लेट एकमेकांकडे मूव्ह केल्यानंतर ह्या टेथिस सी मध्ये नदीचा गाळ येऊन जमा झालेला आहे. आता इथे परत एकदा बॅक स्लाइड जातो मी. परत सांगितलं होतं मी तुम्हाला की कशा पद्धतीने इथून इंडियन लँडमास हा असा नॉर्थवर्ड मुवमेंट करतोय. म्हणजे इंडियाचा जो काही जमिनीचा भाग होता ट्रँग्युलर, तो असा उत्तरेच्या दिशेने प्रवास करतोय. त्याच्यामुळे तो उत्तरेकडे प्रवास करत असताना हळूहळू त्या दोन प्लेट मधला गॅप कमी व्हायला लागतो. इथे तसाच प्रवास होतोय. इथे बघा, ही युरेशियन प्लेट आणि ही इंडियन प्लेट एकमेकांकडे दोन्हींचा प्रवास चाललेला आहे. मध्ये हे जे काही समुद्र आहे छोटा, तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली गाळ जमा होतोय. आजूबाजूच्या एरियातनं नदीचं जे पाणी येऊन तिथे मिळतंय, तर त्याबरोबर गाळ पण येऊन जमा होतोय. आणि गाळ जमा झाल्यानंतर ओव्हर द टाइम पिरियड हे सर्व भरून जात आहे. हे भरून गेल्यानंतर दोन्ही साईडच्या प्लेट जवळ आल्यामुळे इथे कोलिजन होतंय. आणि कोलिजन झाल्यानंतर अशा पद्धतीने वरती पोर्शन येतोय. आणि हा वरती पोर्शन आलेला पोर्शन म्हणजेच काय झालाय, तो पर्वत झालाय, ज्याला आपण घडीचा पर्वत म्हणतो. तर त्याच्यातनं पर्वतच तयार होते, घडीचा पर्वत, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण फोल्ड माउंटेन म्हणतो. तर इथं बघा, दोन्ही साईडच्या प्लेटने जेव्हा फोर्स अप्लाय केला, ह्या साईडला युरेशियन प्लेट, ह्या साईडला इंडियन प्लेट, दोन्ही एकत्र येतात. त्याच्यामधला जो काही समुद्र होता त्याच्यात गाळ जमा झाल्यामुळे आणि दोन्ही साईडने आलेल्या प्लेट्सने दाबल्यामुळे तो पोर्शन असा फोल्ड घेतोय. आणि हा फोल्ड झाला, यालाच आपण घडीचा पर्वत म्हणतो. आणि हा घडीचा पर्वत जो काही हिमालय तयार झालेला आहे, हिमालय हा असाच घडीचा पर्वत याच्यातनं तयार झालेला आहे. जो वरती आलेला पोर्शन असतो, आता ही घडी म्हणजे नेमकं काय, तर बघा, नेमका तो फोल्ड म्हणजे काय, घडी म्हणजे काय, तर दोन्ही साईडने ज्यावेळेस कॉम्प्रेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला जातो, काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो मी, दोन्ही साईडने ज्यावेळेस कॉम्प्रेशनल फोर्स अप्लाय केला जातो, दोन्ही साईडने कॉम्प्रेशनल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं कॉम्प्रेशनल फोर्समुळे असे जे काही घडी पडते, तर त्याला काय म्हटलं जातं, फोल्ड माउंटेन म्हटलं जातं. अशा पद्धतीने बघा, ही घडी पडते आणि घडी पडल्यामुळे फोल्ड्स तयार होतात. त्याच्यामध्ये कॉम्प्रेशनल फोर्स असतो. कॉम्प्रेशनल फोर्स किंवा ज्याला आपण दाब पण म्हणतो, तो अशा पद्धतीने दाब अप्लाय केल्यामुळे किंवा कॉम्प्रेशनल फोर्स अप्लाय केल्यामुळे ठीक आहे, दाब अप्लाय केल्यामुळे किंवा कॉम्प्रेशनल फोर्स अप्लाय केल्यामुळे फोल्ड माउंटेन तयार होतात. इथं आपण थोडं घडी म्हणजे काय, आत्ताच मी सांगितलं की हिमालय हा एक घडीचा पर्वत आहे. अशा पद्धतीच्या घड्या पडून हिमालय तयार झालाय. भूस्तरांवर दाब पडल्यामुळे जेव्हा ते वाकतात, वळतात, तेव्हा तयार होणाऱ्या रचनेला घडी असं म्हणतो, आपण फोल्ड असं म्हणतो. याच्यात थोडं जर बघितलं तर या घडीचे 4 प्रकार असतात किंवा 4 मुख्य भाग आहेत. जो घडीचा वरचा भाग आहे, ते परत मी तो ड्रॉ करतो. इथे अशा पद्धतीने हे फोल्ड तयार होतात. घडीचा जो काही वरचा भाग असतो, तर त्याला आपण क्रेस्ट म्हणतो, घडीचा वरचा भाग. घडीचा जो काही खालचा पोर्शन असतो इकडचा, हा खड्ड्यासारखा, तर त्याला आपण ट्रफ म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर घडीच्या मध्याला जी काही रेषा असते तिला ऍक्सिस म्हणतो, घडीचा ऍक्सिस. आणि घडीच्या बाजूचे भाग, याच्यामध्ये बघा, घडीला 2 भाग आहे, ए भाग आणि बी भाग. इथे ए नाव देऊ आणि बी नाव देऊ. सो असे घडीचे 3-4 प्रकार आहेत. पहिलं, पूर्ण घडीचा जो वरचा पोर्शन असतो त्याला आपण क्रेस्ट म्हणतो किंवा शिखर म्हणतो. घडीचा जो खालचा भाग असतो त्याला ट्रफ म्हणतो किंवा अधोभाग म्हणतो. मिडल जी रेषा असते ती घडीचा अक्ष झाला किंवा फोल्ड ऍक्सिस झाला. आणि पूर्ण ही एकत्रितरित्या जी झाली
तिला आपण काय म्हणतो, ही जी आहे एकत्रित ही पूर्णपणे काय आहे, लाईम आहे. तिला लाईम म्हणतो किंवा घडीचे पंख म्हणतो. आता याचे सुद्धा टाइप्स आहे मित्रांनो. आत्ताच मी जो काही तुम्हाला फोल्ड सांगितला, घडी सांगितली, तर त्या घडीचे इथं अशा पद्धतीने वरचा जो पोर्शन आहे त्याला अँटिक लाईन म्हणतो आपण. काय म्हणतोय? काय होतात तुमचे मराठीत तसे ट्रान्सलेट केल्या जातात, त्याच्यामुळे तशाच पद्धतीने लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा? येस ऑर नो? हॅलो, आवाज येतोय विद्यार्थी मित्रांनो माझा? येस. सो सांगायचं काय आहे की, एक मिनिट, हा जो काही वरती पोर्शन आहे ए लेटर लक्षात ठेवायचं. जसं आपण ए लेटर ड्रॉ केल्यानंतर हा जो ए आहे वरचा पोर्शन जो आहे त्याला अँटिक लाईन म्हणायचंय, आणि जो खड्डा झालेला हा पोर्शन आहे त्याला सिंक लाईन म्हणायचे. सो अँटिक लाईन आणि सिंक लाईन हे घडीच्या पर्वताशी संबंधित आहे. घडी पर्वत, ठीक आहे. त्यांची मराठीतली नावं बऱ्यापैकी विचारल्या जात नाही. हे शिखर आणि जे अधोभाग आहे या नावांवरती प्रश्न येत नाही. अँटिक लाईन आणि सिंक लाईन ह्या नावांवर प्रश्न येतात. याची मराठी नावं तीच असतात, अँटिक लाईन. ठीक आहे, तसंच त्याला मराठीत लिहायचं आहे, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये, एक सिंपल. त्याच्यानंतर इथे बघा फोल्ड, फोल्डचे दोन बाजू असतात. ही जी ए बाजू आहे प्लस ही फोल्डची बी बाजू आहे, मध्ये फोल्डचा हा ऍक्सिस आहे. कृपया रेंज मध्ये बसा सर्वांनी. काही जणांचं जे काय आहे कनेक्टिव्हिटी कंटिन्युअसली ये जा होते. आणि एक सजेशन देईल की लेक्चर शेवटपर्यंत ऐका तुम्ही. काही जणांनी मध्येच लेक्चर रिझ्यूम केल्यामुळे काहींची कनेक्टिव्हिटीचा इश्यू होता, तसं करू नका. केअरफुली शांततेत लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून काय होईल तुम्हाला तेव्हाच अंदाज येईल की लेक्चर समजतंय का नाही. मी परत सांगितलं की ह्या थेरी घेण्यामागचं लॉजिक आहे की याच्या पुढे सर्व ज्या काही कन्सेप्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑल कन्सेप्ट आर बेस्ड ऑन दिस थेरीज. या थेरींवर आधारलेल्या सर्व कन्सेप्ट आहेत, त्याच्यामुळं काय या थेरी महत्वाच्या असतात. त्यामुळे मी स्टार्ट याच्यापासून केलेली. सो हा परत एकदा चॅलेंज देऊन सांगतो की महाराष्ट्रात कंबाईन शिकवत असताना ह्या थेरी कोणीही घेत नाही. आता कंबाईनचा दर्जा सुद्धा सुधारलेला आहे. तुमच्या बरोबरचे जे कॉम्पिटिटर मागच्या वर्षापर्यंत राज्यसेवा एमसीक्यू पॅटर्नची तयारी करत होती, ती सर्व लोक आता राज्यसेवेला इकडे कंबाईनला शिफ्ट झालेले. त्याच्यामुळं आपण हा थेरीचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित करायचा आहे, ज्याच्यावर बेस्ट प्रश्न आलेले आहेत. मी दाखवतो आता हा. या लेक्चरच्या शेवटी मी प्रश्न पण दाखवणार आहे तुम्हाला की कशा प्रकारची प्रश्न ही याच्यावरती येत आहेत आणि याच्या पुढे येत राहतील. ठीक आहे, सो अँटिक लाईन आणि सिंक लाईन आत्ताच सांगितलं. वरचा जो पोर्शन आहे त्याला अँटिक लाईन म्हटलो, खाली जे आहे सिंक लाईन आहे, लाईन्स आहे. आता याचे टाइप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. फोल्डचे वेगवेगळे टाइप्स आहेत, जसं सिमेट्रिकल फोल्ड, असिमेट्रिकल फोल्ड, यांची मराठी नावं पण आहे. ओव्हरटर्न फोल्ड, रिकम्बेंट फोल्ड. इमेज बघा फक्त इथे. पहिला सिमेट्रिकल दिसतोय, दुसरा असिमेट्रिकल, तिसरा ओव्हरफोल्ड, चौथा रिकम्बेंट. परत यांची मराठी नावं नाहीये. ज्योग्राफी सेमी सायंटिफिक सब्जेक्ट, त्यांची जी मराठी नाव आहे ती विचारली जात नाही, इंग्लिश नावच विचारले जातात कंसात त्यांचं मराठी नाव वापरून. सो हे घडीचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला बघायचंय. इथे एक बाय एक बघू आपण. सिमेट्रिकल घडी किंवा तिला सममित घडी म्हणतो. बघा, जेव्हा ह्या ऍक्सिसच्या दोन्ही बाजू म्हणजे ए पोर्शन आणि बी पोर्शन दोन्ही जेव्हा सारखे असतात, तेव्हा त्याला कोणती घडी म्हटल्या जाते? सिमेट्रिकल घडी किंवा सममित घडी. तिलाच आपण सिमेट्रिकल घडी म्हणतो. दोन्ही बाजू समान उताराच्या असतात. काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो? दोन्ही बाजू ज्यावेळेस समान उताराच्या असतात तर त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं? सममित घडी म्हटलं जातं. अ सिमेट्रिकल फोल्ड इज वन इन विच द ऍक्सियल प्लेन इज व्हर्टिकल, किंवा दोन्ही बाजू समान उताराच्या असतात. काय म्हणतोय मी? दोन्ही बाजू ज्यावेळेस समान उताराच्या असतात त्यावेळेस त्याला सिमेट्रिकल फोल्ड म्हणतोय.
दुसरा आहे असिमेट्रिकल फोल्ड. जेव्हा ए बाजू आणि बी बाजू मधल्या ऍक्सिसच्या दोन्ही बाजू सारख्या नसतात त्यावेळेस तो असिमेट्रिकल फोल्ड झाला. बघा इथे इथे जर तुम्ही असा ऍक्सिस ड्रॉ केला तर त्याचा ए बाजू आणि बी बाजू ह्या सारख्या नाहीत. काय सांगतोय मी? ए आणि बी पोर्शन सारखा नाही. त्याच्यामुळं काय होतंय? ए आणि बी पोर्शन सारखा नसल्यामुळे, सममित नसल्यामुळे त्याला असिमेट्रिकल फोल्ड म्हणतोय. काय असिमेट्रिकल फोल्ड? त्याच्यामध्ये सिंपल म्हणतायत ते. एक मिनिट. दोन्ही बाजू वेगवेगळ्या उताराच्या आहेत. इथं ए बघा आणि बी बघा, दोन्हींचे उतार वेगवेगळे आहेत. त्यामुळं असममित मध्ये किंवा असिमेट्रिकल फोल्ड मध्ये दोन्ही उतार वेगवेगळे आहेत. तिसरं आहे आयसोक्लिनिकल फोल्ड. काय तिसरं? आयसोक्लिनिकल फोल्ड आहे. इथं आयसोक्लिनिकल फोल्ड मध्ये सिंपल काय आहे? याच्यामध्ये या घडीत दोन्ही पंख समांतर आणि एकाच दिशेने झुकलेले आहेत. तिला समांतर घडी म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये आयसोक्लिनिकल फोल्ड म्हणतात. एकाच दिशेने झुकले. तुम्ही बघा दोन्ही ते काही फोल्ड आहेत तर ते सारखेच आहे, एकमेकांना पॅरलल आहे. दोन फोल्ड, हा फोल्ड ए आणि हा फोल्ड बी. दोन्ही फोल्ड ज्या घडीत दोन्ही पंख समांतर एकाच दिशेने झुकलेले असतात तर त्यावेळेस त्यांना काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? त्यांना आपण म्हणतोय आयसोक्लिनिकल किंवा मराठीतलं नाव आहे समांतर घडी. आता या समांतर शब्द न वापरतात ते काय करतात? या आयसोक्लिनिकलला आहे ना मराठीत लिहितात तसं. आयसो आयसो क्लिनिकल अशा पद्धतीने त्याला मराठीत लिहून प्रश्न विचारला जातो. सो त्याच्यामुळं तिसरा आहे आयसोक्लिनिकल फोल्ड. त्याच्या बाजूचे जे काही इमेजेस दाखवतोय मी तर त्या एक एक डायग्राम सुद्धा व्यवस्थित केअरफुली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर झुकलेली घडी, ओव्हरटर्न फोल्ड. याच्यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या एक्झामला. काय सांगतोय मी? ओव्हरटर्न फोल्ड किंवा झुकलेली घडी याच्यावर प्रश्न आलेले आहे. घडीचा एक पंख जास्त झुकलेला असतो. इथे बघा ही ऍक्सिस आहे आणि ही जर बघितलं तुमची तर ए पोर्शन पेक्षा बी पोर्शन हा जास्त टिल्ड झालेला आहे. कोणती तरी एक लाईन ही ओव्हर टिल्ड झालेली असते किंवा हा जर एक म्हटलो याला एक आणि ही दुसरी लाईन म्हटली तर ए लाईन किंवा एक नंबरची लाईन ही दोन नंबरच्या लाईनवर अशी ओव्हर स्लाइड झालेली, त्याला ओव्हरटर्न फोल्ड म्हणतो आपण. एक फोल्डवर जेव्हा दुसरा फोल्ड आलेला असतो त्यावेळेस त्याला ओव्हरटर्न फोल्ड म्हणतो. त्याचाच अजून एक नेक्स्ट व्हर्जन आहे रिकम्बेंट. शब्दातच आहे आडवी घडी. आडवी घडी म्हणजे काय? टोटली जमिनीला समांतर असते. बघा इथं तुम्ही जर ऍक्सिस बघितला याचा ऍक्सिस आणि जमीन जर बघितलं तर असे पूर्णपणे आडवा झालेला असतो. सपोज मी इथं ड्रॉ करतो, हा जमीन आहे आणि ती घडी सुद्धा अशा पद्धतीने झालेली असते. अशी घडी सुद्धा पूर्णपणे आडवी झालेली असते. सपोज ही जमीन आहे, घडी सरळ, हा सिमेट्रिकल फोल्ड. हा झाला रिकम्बेंट फोल्ड किंवा आडवी घडी झाली, पूर्णपणे घडी आडवी होऊन जाते. सो तो झाला रिकम्बेंट फोल्ड. त्याच्यामध्ये सो याच्यामध्ये घडीचे 5 टाईप बघितले आपण. शेवटचं घडी जवळजवळ आडवी पडलेली असते. सरळ घडी पूर्णपणे आडवी ज्यावेळेस पडते त्यावेळेस तिला रिकम्बेंट फोल्ड म्हणतो आपण. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? इट इज कॉल्ड ऍज अ रिकम्बेंट फोल्ड. असे घडीचे 4 प्रकार आहेत. घडीच्या टॉपमोस्ट पोर्शनला, आता जसं मी इथे बोललो, घडीच्या सर्वात वरच्या पोर्शनला अँटिक्लाइन म्हणतोय. पूर्ण घडी जेव्हा राऊंडेड घडी होते त्याचा टॉपमोस्ट पोर्शन अँटिक्लाइन झाला. जो खाली खड्डा असतो त्याला सिंकलाइन म्हणतो. आणि हे घडीचे 5 टाइप्स: सिमेट्रिकल समांतर, असिमेट्रिकल, रिकम्बेंट, आयसोक्लिनिकल, त्याच्यानंतर लास्टली रिकम्बेंट. हे 5 घडीचे प्रकार आहेत. हे बघा आता हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. अगेन काय म्हणतोय मी? हा राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. तुम्ही जर बघितला तर हा एक कंबाईनला आलेला नाही हा प्रश्न. पण त्या एरियामध्ये राज्यसेवेने किंवा एमपीएससी आयोगात पेपर सेटर एकच त्यांचा तो बोर्ड असल्यामुळे त्याच्यावर हे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जर वरती बघितलं तर हे वळ्यांचे प्रकार आणि त्यांचं पुढे एक्सप्लेनेशन दिलंय त्यांनी सिंपल. हा एक प्रश्न कव्हर झालेला आहे. क्वेश्चन बघा एकदा केअरफुली, त्यावेळेस तुम्हाला समजेल.
की कशा पद्धतीचे प्रश्न येतात. रिकम्बेंट फोल्ड, एकनत वळ्या, समनत वळ्या, परिवलित वळ्या आणि प्रतिवलित वळ्या. तर ते मराठीत जे शब्द आहेत ते टिपिकल मराठीतले शब्द वापरले त्यांनी, किंवा खाली दिसते बघा, आयसोक्लिनिकल फोल्ड, रिकम्बेंट फोल्ड, ओव्हरटर्न फोल्ड. आपल्याला रिकम्बेंट फोल्ड माहितीये. इथं बघा शेवटचं आहे की बोथ द लाईन्स आर पॅरलर टू इच अदर अँड द ग्राउंड, किंवा मराठीत आहे दोन्ही भुजा समांतर आहेत, भूपृष्ठासही समांतर आहे. आताच आपण जी शेवटची लाईन बघितली, आडवी घडी किंवा ज्याला आपण रिकम्बेंट घडी म्हणतोय, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की हा जर ग्राउंड असेल, घडी अशी सरळ पूर्ण जेव्हा आडवी होते त्यावेळेस तिला रिकम्बेंट घडी म्हणतो. म्हणजे तिथं जे शेवटचा पॉईंट एक्सप्लेन केलाय, घडीच्या दोन्ही भुजा समांतर असतात आणि भूपृष्ठासही समांतर असतात, त्यावेळेस तिला रिकम्बेंट घडी म्हटलं जातं. C4 किंवा जे काही मराठीतलं जे काही प्रतिवलित घड्या आहे ते म्हणजे 4 नंबर. असा एकच ऑप्शन आहे इथे, ऑप्शन नंबर 3, त्याच्यामध्ये ते आहे. बाकी आपण बघितलं, बाकी प्रत्येक घड्यांचं जर बघितलं, प्रतिवलित घड्या किंवा समनत घड्या, काय होतं समनत घड्यामध्ये, आयसोक्लिनिकल फोल्ड. इथे इंग्लिश मधली नावं लक्षात ठेवा, मराठीतली नावं थोडी कन्फ्युजिंग आहे त्याची, म्हणून मी काही शब्द का घेतली. आयसोक्लिनिकल फोल्ड मध्ये काय सांगितलं मी, दोन्ही पंख समांतर व एकाच दिशेने झुकलेले आहेत, तिला समांतर घडी म्हणतोय. तेच इथं त्यांनी एक्सप्लेन केलं या प्रश्नामध्ये. शब्द काय वापरलाय, फक्त त्याला समनत वापरला, इथे मराठीतला शब्द बदललाय. दोन्ही भुजा समांतर व एकाच बाजूला झुकलेल्या. आता आयसोक्लिनिकलचं जे आहे एक्सप्लेनेशन ते 1 नंबर आहे. B1 इथे दिलंच आहे ना आपण 3 मध्ये, B1. सो समनत वळ्या म्हणजे दोन्ही बाजू समांतर पण एकाच दिशेने झुकलेल्या. तेच मी आता एक्सप्लेन केले, तेच पॉइंट देतो. सो अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आलेला आहे हा वळ्यांवरती, किंवा असे प्रश्न वारंवार येत राहतात. अजून तुम्हाला पुढेही दाखवतो मी वेगवेगळे प्रश्न ह्या थेरीज वरती. त्याच्यानंतर आता मी सांगितलं की हिमालय हा एक घडीचा पर्वत आहे. घडीचा पर्वत तयार होत असताना जेव्हा 2 प्लेट्स, जे वेगवेगळे खंड आहे, आपण त्यांना जॉग्राफीच्या भाषेत प्लेट्स म्हणतो. तुम्हाला हे जे काही खंड दिसत आहेत तिथं, जसा हा नॉर्थ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, एशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ही सर्व प्लेट्स आहेत. या जगात अशा 7 मेजर प्लेट आहे. 7 खंड म्हणजे 7 प्लेट्स म्हटल्या जातं त्यांना जॉग्राफीच्या भाषेत. ज्यावेळेस इथं युरोपची युरेशियन प्लेट आणि इंडियाची इंडियन प्लेट एकमेकांकडे येतात, दोघांचं कोलिजन होतं, दोघं एकमेकांवर आदळतात. आदळल्यानंतर त्याच्यातनं जो काही फोल्ड माउंटेन तयार होतो, तर जगात असे भरपूर सारे वेगवेगळे फोल्ड माउंटेन आहे. जसं नॉर्थ अमेरिकेतला रॉकी हा एक फोल्ड माउंटेन किंवा ज्याला घडीचा पर्वत म्हणतो आपण, हा एक घडीचा पर्वत आहे. त्याच्यानंतर साऊथ अमेरिकेमध्ये अँडीज जो आहे तो एक घडीचा पर्वत आहे. त्याच्यानंतर ऍपलाशियन आहे, याला मराठीतही ऍपलाशियन हा सुद्धा एक घडीचा पर्वत आहे. कॅलेडोनियन हा एक घडीचा पर्वत आहे. आल्प्स जो आहे घडीचा पर्वत आहे. उरल, हिमालया, ग्रेट डिव्हायडिंग रेंज, ही सर्व जगातली वेगवेगळी घडीची पर्वत आहे. आता परत प्रश्न, कंबाईनला किंवा ग्रुप बी ला किंवा सरळ 7 ना प्रश्न येतो की कोणकोणता माउंटेन कोणकोणत्या भागात लोकेटेड आहे. अँडीज हा दक्षिण अमेरिकेत आहे, रॉकीज हा उत्तर अमेरिकेत आहे, ऍपलाशियन हा एक घडीचा पर्वत असून हा सुद्धा उत्तर अमेरिकेत आहे. त्याच्यानंतर इथे आफ्रिकेमध्ये ऍटलास आफ्रिकेतला. त्याच्यानंतर युरोपमध्ये कॅलेडोनियन, आल्प्स आणि उरल हे 3 पर्वत आहे. एशियात हिमालया आणि ऑस्ट्रेलियात ग्रेट डिव्हायडिंग रेंज. सो ही जी काही माउंटेन्स आहेत तर ही सर्व घडीचे पर्वत आहे जगातले. वेगवेगळ्या भागात हे घडीचे पर्वत तयार झाले आणि हे घडीचे पर्वत तयार होत असताना ह्या सर्व वेगवेगळ्या त्यांच्या त्या पर्वतांमध्ये आढळणाऱ्या घड्या आहेत. त्या घड्यांवर प्रश्न आला. मी ऑलरेडी तिथं
पण एक्सप्लेन करत असताना बघितलं की हिमालया इथे, आता या घड्या कुठे सुरुवात झाल्या तर मी तुम्हाला इथेच एक्सप्लेनेशन सांगितलं की कशा पद्धतीने इथं ह्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर मधनं घडीचा पर्वत तयार होतोय. इथं युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट जेव्हा एकमेकांकडे मुवमेंट करायला लागले, त्याच्यातल्या 33C मध्ये गाळ साचला, तो गाळ दोघी प्लेटमुळे दाबल्या गेला, तो वरती आला, तोच म्हणजे आज हिमालयाचा पर्वत आहे. आता हे सांगत असताना त्याच्यामध्ये इथं एक फीचर आहे, जे काही दोन प्लेट्सच्या मध्ये जे काही खड्डा होता, जो काही ओशन होता, टेथिस नावाचा समुद्र, तर त्यालाच जॉग्राफीच्या भाषेत जिओ सिंक्लाइन म्हटलं जातं. तुम्हाला विचारलं जिओ सिंक्लाइन काय, असे प्रश्न आलेत का? आलेत प्रश्न, मी दाखवतो तुम्हाला कंबाईनला सुद्धा. जिओ सिंक्लाइन म्हणजे सिंपल, आपण जे चहा पितो बशीत, तर बशी सारखं जे स्ट्रक्चर असतं, सॉसर शेप, असं खड्ड्यासारखं जे स्ट्रक्चर असतं, त्याला जिओ सिंक्लाइन म्हणतो आपण. आणि त्या जिओ सिंक्लाइन मध्ये, त्या जिओ सिंक्लाइनच्या आत ते मटेरियल जमा झालेलं आहे आणि त्यातनं फोल्ड माउंटेन तयार झालं. अशा पद्धतीचे हे जे काही फोल्ड आहे, मग त्याच्यावर आपण टाइप्स ऑफ फोल्ड बघितले, जगातल्या वेगवेगळ्या भागात आढळणारे फोल्ड माउंटेन बघितले आपण. त्यात एक प्रश्न होता, अपफोल्ड रिजन अँड अपफोल्ड इन द रॉक. रॉक मधला एखादा अपफोल्ड रिजनला काय म्हटलं जातं? मी आत्ताच सांगितलं, असा जर रिजन असेल अपफोल्ड, ए म्हणजे वरचा अँटिक्लाइन, आणि जो काही खड्डा आहे इथे, खड्डा आहे, तर तो झाला तुमचा सिंक्लाइन. सो मी याच्यावर आत्ताच बोललो त्या अपफोल्ड इन अ रॉक म्हणजे दगडामधला जो काही वरचा पोर्शन असतो, अपफोल्ड रिजन असतो, त्याला अँटिक्लाइन म्हणतो. परत इंग्लिशचा बाऊ करू नका, काही ठिकाणी थोडेफार जर इंग्लिश शब्द जरी आढळले तरी पण त्याचा बाऊ करायचा नाहीये. आता परत शेवटचा पॉइंट, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट एक्सप्लेन करायची. आजची आपण जी थिअरी स्टडी करतोय ती कोणती आहे? खंडीय विस्थापन सिद्धांत, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, किंवा ज्याला मराठीत म्हणतोय आपण खंडीय विस्थापन सिद्धांत. खंडीय विस्थापन सिद्धांत किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, ही जी नावं आपण वापरतोय, तर ही ही थेरी एक्सप्लेन करताना त्या अल्फ्रेड वेगनरने काही उदाहरणं दिली. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला एक सुपर ओशन होता, सुपर कॉन्टिनेंट होता, महाखंड, ज्याला आपण पॅन्जिया म्हटलो. त्याच्या बाजूला एक सुपर ओशन होता, त्याला आपण पॅन्थाल्सा म्हटलो. मग हे खरंच होतं का? कोणत्या बेसिसवर असं होतं की याने फुकट त्याचेच मनाचे तारे तोडले? नाही, त्याने काही इव्हिडन्सेस दिले, काही त्याने प्रूफ दिले. हे सर्व आपण म्हणू की प्रूफ किंवा पुरावे म्हणू. तर अल्फ्रेड वेगनरने जे काही पुरावे दिले, त्या पुराव्यात पहिल्यांदा दिलं त्याने सांगितलं की साऊथ अमेरिका आणि आफ्रिका, आज जे तुम्हाला जगाच्या मॅपवर वेगवेगळे दिसतात, साऊथ अमेरिका लांब आहे, आफ्रिका लांब आहे, त्याच्यामध्ये आज अटलांटिक ओशन आहे, पण ओरिजिनली हे दोन्ही एकत्र होते. तो म्हणे की साऊथ अमेरिका आणि आफ्रिका ही दोन्ही खंड एकाच ठिकाणी होते, असं तो उदाहरणात सांगतोय. तो काय सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, की त्याचं म्हणणं आहे की हे दोन्ही खंड एकच होतं, एकाच, ओरिजिनली एकच भाग होता बुवा, आणि नंतर तो सेपरेट झालाय, असं तो एक्सप्लेन करतोय. सिंपल सांगितलं त्याने, खंडांची जुळणारी किनार रेषा, ही जी काही किनार रेषा आहे खंडांची, तर जुळते बुवा ती, असं तो एक्सप्लेन करतोय. ज्याला आपण बोलताना म्हणतो जिग्सॉ फिट सुद्धा शब्द वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो. या कन्सेप्टला जिग्सॉ फिट म्हणजे जेव्हा दोन कॉन्टिनेंट एकत्र आणून आपण जोडतो, तर त्या कन्सेप्टला आपण जिग्सॉ फिट म्हणतो. सो त्याचं म्हणणं होतं की दोन खंड, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यांची जुळणी होते बुवा, हा पहिला पुरावा दिला. म्हणजे ओरिजिनली हा सर्व भाग एकच कॉन्टिनेंट होता, हे त्याला परत परत सांगायचंय. त्याच्यानंतर तो पुढे जाऊन परत त्याच्यात दुसरं हे देतो, त्या पुरावा देतो जीवाश्माचा, समान जीवाश्म. त्याचं म्हणणं आहे की जगातले जेव्हा तुम्ही वेगवेगळे खंड घेशाल, म्हणजे साऊथ अमेरिका घेतलं, जर तुम्ही साऊथ अमेरिका जर खंड घेतला, एकच मिनिटं विद्यार्थी मित्रांनो, रेंज मध्ये बसा, काही जण कंटिन्युअसली कनेक्शन डिस्कनेक्शन होते, कृपया रेंज मध्ये बसत चला. ठीक आहे, आणि आपला व्हिडिओ सर्वांनी ऑफ ठेवायचा आहे. सेशन करत असताना व्हिडिओ कोणीही ऑन ठेवणार नाही प्लीज, कारण की आपलं पूर्ण लक्ष हे तुम्हाला बघायला इथे कोणी आलेलं नाहीये. ठीक आहे, इथे आपण जॉग्राफी शिकायला आलोय, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ ऑफ ठेवा. ठीक आहे.
ज्यावेळेस आपली बॅच रेग्युलर स्टार्ट होईल तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस काही डाऊट्स असेल तर त्यावेळेस आपण ते अलाउ करू फक्त. सो काय सांगायचंय, दुसरा काय पुरावा देतोय विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही अल्फ्रेड वेगनर आहे तो दुसरा पुरावा देतोय की समान जीवाश्म आहे. त्याचं म्हणणं आहे की जे साऊथ अमेरिकेवर सापडतात तेच आफ्रिकेवर सापडतात. त्याने त्यावेळेसच्या काही वनस्पतींची उदाहरणं दिली. त्यानंतर आज जे काही माकड म्हणतोय आपण, लेमूर असेल एक माकडाची जात आहे, मेसॉसोरस असेल एक प्राणी आहे, व काही वनस्पती त्याने दिल्या. त्याचं म्हणणं होतं की हे सर्व जे काय मेसॉसोरस हे जे काही प्राणी आहेत, मेसॉसोरस गॅला सॅपिटेरिस ही एक वनस्पती होती. त्याचं म्हणणं आहे की ती गॅला सॅपेटेरिस किंवा मेसोसोरस हे जे काही वनस्पती जीवन आहे, प्राणी जीवन आहे, तर हे तुम्ही वेगवेगळ्या खंडांवर जर यांचा स्टडी केला तर सापडतात. ते बघा इथं रेड कलरने दाखवले, म्हणजे हा जो प्राणी आहे हा साऊथ अमेरिकेत बी सापडतोय, आफ्रिकेत बी सापडतोय. हा जो इथे प्राणी आहे तो इंडियात बी सापडतोय, आफ्रिका, इंडिया, अंटार्क्टिका एवढ्या भागात सापडतोय. हे जे फूल दाखवलंय खाली ते सुद्धा साऊथ अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका अशा वेगवेगळ्या भागात सापडते. म्हणजे त्याने दुसरा पुरावा दिला की जे जीवाश्म आहे, मग ते प्राणी जीवन असेल किंवा वनस्पती जीवन असेल, जर वेगवेगळ्या खंडांचा अभ्यास केला तर प्रत्येक खंडांवर ते सापडतंय. मग त्याने परत बॅकएंडला जाऊन तो म्हणतोय की एकच खंड होता बा आणि मग त्याचे तुकडे झाले, त्यामुळे आपल्याला सर्व खंडांवर सारखंच जीवाश्म आढळते. तिसरा पॉईंट तो देतोय. तिसरा पॉईंट त्याने काही भूवैज्ञानिक पुरावे दिले. त्या भूवैज्ञानिक पुराव्यांमध्ये सर्वात बेस्ट पुरावा म्हणजे सोन्याचा दिला, ज्या सोन्याला आता खूप भाव आहे. ठीक आहे, सोन्याचा. तर त्याचं म्हणणं आहे की साऊथ अमेरिकेचे जे काही किनारी भाग आहे इथं जे काही सोन्याच्या खाणी आहे, आणि आफ्रिकेच्या तिथं किनाऱ्यावर ज्या काही सोन्याच्या खाणी दोन्ही देशांमधल्या, तर या दोन्ही देशांच्या किनारी भागावर आज आपल्याला सोन्याच्या खाणी सापडतात. आज रियालिटीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही 21व्या शतकामध्ये आताही जाऊन बघितल्या तर तिथं खरंच खाणी आहेत. सांगायचं काय की आफ्रिकेच्या किनाऱ्यावर असेल किंवा साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्यावर असेल तर तुम्हाला आज ज्या खाणी मिळत आहेत, सोन्याच्या खाणी आढळत आहेत, तर ह्या सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्या भागामध्ये आढळणाऱ्या, तर त्या खाणी ह्या कशामुळे आहेत, कारण की सर्व साऊथ अमेरिका असेल किंवा आफ्रिका असेल एकाच खंडाचा भाग होता व त्या पॅंजियाचा भाग आहे, जे कव्वापासून 1.5 तास झाले पॅंजिया पॅंजिया ओरडतोय, तर त्या पॅंजियाचा भाग होता असं त्याचं म्हणणं आहे. सो त्याने तिथले सांगितलं की वेगवेगळी खनिजे असेल. त्याचं म्हणणं आहे की घाण्या किनाऱ्यावर आढळणारे सोन्याचे प्लेसर निक्षेपित आणि ब्राझीलमधील सोन्याच्या खाणी ह्या सारख्याच आहे, एकाच याच्यापासून मिळालेल्या आहेत असं तो एक्सप्लेन करतोय. त्याच्यानंतर तो काही हिम नदीचे पुरावे देतोय. तिसरं त्याने सांगितलं की उष्ण प्रदेशात हिम नद्या सापडल्या, म्हणजे भारत सुद्धा एक उष्ण प्रदेशात येतो. भारताच्या हिमालय वगैरे ह्या भागामध्ये आजही आपल्याला हिम नद्या सापडतात. थोड्याफार प्रमाणात आपल्या तिथं स्नो किंवा ज्याला आपण म्हणू हिम, तो आढळतो आपल्या हिमालयात. सो जरी आपण उष्ण प्रदेशात येत असतो, ट्रॉपिकल रिजन म्हणतो आपण त्याला, किंवा मराठीत आपण त्याला उष्ण प्रदेश म्हणतो, उष्ण प्रदेशात येत असलो तरी तिथं सुद्धा हिम नद्यांचे पुरावे सापडले. आफ्रिका असेल, भारतात, हे 5 त्याने पुरावे दिले आणि त्या पुराव्यांच्या आधारे तो म्हणतोय, हे सर्व काय जे त्याने पुरावे दिले आणि त्या पुराव्यांच्या आधारे तो काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो, त्याचं म्हणणं आहे की सुरुवातीला एकच महाखंड होता आणि त्याच्यापासून ही 7 खंड तयार झाली. त्या पॅंजियापासूनच ही 7 खंड तयार झाली, त्याच्यासाठी हे पुरावे दिले त्याने. आणि अशा पद्धतीने त्याने ते पूर्ण एक्सप्लेन केले. शेवटचा पुरावा तो देतोय की खडकांची समान रचना. जर तुम्ही जगाच्या पाठीवर सर्व खंडांवर जर गेले तर तुम्हाला त्या प्रत्येक खंडावर असं लक्षात येतं की तिथल्या खडकांची रचना ही समान आहे. सो खडकांची समान रचना, वेगवेगळ्या खंडांवरील समान वयाचे खडक किंवा सेम एजचे खडक, इथं आपण एज शब्द वापरू किंवा काल शब्द वापरू किंवा तेवढा टाइम पिरियड असेल. सो सारख्याच टाइम पिरियडची ती वेगवेगळी काय आहेत तुमची खडकं आढळतात. आवाज येतोय विद्यार्थी मित्रांनो? आय एम ऑडिबल? आणि सर्वजण जागे आहेत का? येस ऑर नो? ठीक आहे, ओके. सो
वेगवेगळ्या खडकांवरील समन्वयाची ही खडकं आहेत. त्याच्यानंतर सो एवढी त्याने 5 उदाहरणं दिली, 5 पुरावे दिले आणि त्याच्या आधारावर तू ही थेरी प्रूव्ह करतोय. त्याच्यानंतर येस, त्याच्यानंतर त्याच्यावर काही टीका झाल्या. टीका असं झालं की खंड कसे आणि का सरकले याचं शास्त्रीय कारण तो देऊ शकला नाही. त्याने जे काही पहिलं दिलंय ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण बल म्हणतो, तर त्याने जे काही कारणं दिली आहेत, जी खंड सरकली, म्हणजे मी सांगितलं की काही खंड ही पश्चिमेकडे सरकली, काही खंड ही उत्तरेकडे सरकली. पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे खंड सरकत असताना त्याच्या मागे कोणती फोर्सेस होती, कोणते बल कार्यरत होते, तर त्याच्यावर तो बोलण्यासाठी किंवा त्याने जे काही कारणं दिलेली आहेत तर ती एवढी काही सायंटिफिक कारणं नाही. त्याने म्हटलं की खूप जास्त प्रमाणात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर तेवढ्या प्रमाणात जर आपण गुरुत्वाकर्षण बल जर त्याच्यावरती पृथ्वीवर जर अप्लाय केलं असतं, म्हणजे विचार करा, पूर्ण एशिया खंड सरकवायचा आहे. अहो, आपल्याला साधं एखादं गव्हाचं पोत असेल, बाजरीचं पोत असेल, ते सरकत नाही. अख्खी प्लेट सरकवायची, अख्खा खंड सरकवायचा आहे. त्याला किती बल लागू शकते? त्याचं म्हणणं आहे की गुरुत्वाकर्षण बल रिस्पॉन्सिबल आहे म्हणे त्याच्या मागे. जर आपण एखादा खंड सरकवायला तेवढ्या अमाऊंट मध्ये जर गुरुत्वाकर्षण बल जर अप्लाय केलं, तर पृथ्वीचं सर्व मास हे सेंटरला कॉन्सन्ट्रेट होऊन जाईल, जे आता झालेलं नाहीये. त्यामुळे त्याने जे गुरुत्वाकर्षण बल दिलं तेही चुकीचं होतं. त्याने दुसरं सांगितलं की भरती आणि ओहाटी होते त्याच्यामुळे खंड सरकतायत बुवा, तीही चुकीचं आहे. कारण की तेवढ्या प्रमाणात जर भरती ओहाटी व्हायला जी एनर्जी लागते ती खूप कमी असते आणि खंड सरकवायला खूप जास्त एनर्जी लागते. आणि जर खरंच तेवढ्या प्रमाणात जर एनर्जी अप्लाय झाली तर काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो? तेवढ्या प्रमाणात जर एनर्जी अप्लाय झाली तर पृथ्वीचं फिरणं थांबू शकते, रोटेशन ऑफ अर्थ मे स्टॉप. त्यामुळे तेही कारण चुकीचं आहे. त्याने जे काही 3 बल दिले, पृथ्वीचं रोटेशन परिभ्रमण, गुरुत्वाकर्षण बल, भरती ओहाटी बल, हे तीनही बल त्याच्या दृष्टीने त्याने दिलेलं सायंटिफिक नाहीये. त्याच्यामागे कुठलेही शास्त्रीय पुरावे नाहीये. त्याला वाटलं तसं त्याने सांगितलं की काही खंड हे पश्चिमेकडे जातात, काही उत्तरेकडे जातात. का? तर ते 3 बल, पृथ्वीचं परिभ्रमण, गुरुत्वाकर्षण आणि तिसरं त्याने सांगितलं की काय फोर्स सांगितला मी तिसरा? भरती ओहाटी बल किंवा टायडल फोर्स. पण तिन्हीमधनं काही सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही. त्यामुळे ह्या थिअरीकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे हा सिद्धांत सुरुवातीला मान्य केला गेला नाही. काय सांगितलंय मी? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी किंवा भूखंड वहनाचा सिद्धांत गिवन बाय अल्फ्रेड वेगनर हा स्वीकारला गेला नाही. आजही तो पूर्णपणे ऍक्सेप्ट केला जात नाही. त्याच्यातल्या सर्टन गोष्टी आपल्याला समजतात की एक महाखंड होतं ज्याला आपण पॅन्जिया म्हटलो आणि एक जो महाओशन होतो त्याला आपण पॅन्थाल्सा म्हटलो. ही कन्सेप्ट मात्र आजही त्यांनी दिलेली आहे, जे आजही आपण लक्षात ठेवतो किंवा माहिती आहे आपल्याला. महासागराच्या तळाची भूमिका स्पष्ट नाही. आता पुढे जे आपण थेरीज बघणार आहे ना, तर त्या प्रत्येक थेरी काय सांगताय? त्या प्रत्येक थेरी सांगताय की महासागर कंटिन्युअसली नवीन तळ बनवतोय. म्हणजे जर तुम्ही जमीन बघितली, आज इंडियाची जी काही जमीन आहे ती तशीच आहे. म्हणजे आजही तशी होती 100 वर्षापूर्वी. तिच्यावर वरती काहीतरी थोडेफार बदल होतात माणसाच्या क्रियांमुळे किंवा निसर्गाच्या क्रियांमुळे, वरती थोडेफार बदल होतात. पण ती सेम जमीन आहे, सेम लँड आहे. पण तसं मात्र समुद्राच्या तळावर नाही. काही हजार वर्षांनी समुद्राचं तळ बदलतंय, नवीन समुद्राचं तळ होतंय. म्हणजे साधारण 10,000 वर्षापूर्वी जर हिंदी महासागराचं तळ बघितलं आणि आज बघितलं तर त्याच्यात फरक जाणवतात. किंवा अटलांटिक समुद्राचं तळ 10-20 हजार वर्षापूर्वी आणि आज त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय. आता सध्या नवीन तळ आहे, मागच्यापेक्षा त्याची जागा नवीन तळ घेत असतं. पद्धतीचं भाष्य ती करायला तयार नाही. दुसरा कारण झालं. त्याच्यानंतर तिसरं, त्यामुळे हा सिद्धांत पूर्णतः स्वीकारला गेलेला नाहीये. काय सांगतोय विद्यार्थी मित्रांनो? त्यामुळे
हा जो काही सिद्धांत आहे किंवा ही जी काही थेरी आहे तर ही पूर्णपणे स्वीकारल्या गेलेली नाहीये. याच्यावर बेसिक प्रॅक्टिस प्रश्न आहे. ठीक आहे, प्रश्न बघायचा आहे. आय होप जागे आहेत सर्व. तो प्रश्न बघायचा आहे. आफ्रिका आणि अमेरिका यांच्या किनाऱ्यांची जुळवणी कोणत्या सिद्धांताचा पुरावा आहे? आताच बघितलं आपण खंडीय विस्थापन थेरी किंवा ज्याला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतोय, त्या खंडीय विस्थापनाच्याच थेरीला आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतोय. ठीक आहे, पुढचा एक साधा प्रश्न आहे. अल्फ्रेड वेगनर यांनी खंडीय विस्थापन सिद्धांत कोणत्या साली मांडला? किंवा भूखंड वहनाचा सिद्धांत कधी मांडला किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी कधी मांडली? तर ती आहे 1912. काय? 1912 साली हा भूखंड वहनाचा सिद्धांत किंवा अल्फ्रेड वेगनरने मांडलेला आहे. त्याच्यानंतर एमपीएससीचा हा एक प्रश्न आहे की ह्या थेरीवरती, ह्या सिद्धांतावरतीच बेस्ट आधारित हा थेरीवर आधारित हा प्रश्न आहे. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. व्हॉट आर द एव्हिडन्सेस इन फेवर ऑफ द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी? सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. भूखंड वहन सिद्धांत, आता जे खंडीय विस्थापनाचा सिद्धांत म्हटलं त्यालाच भूखंड वहन पण म्हणतोय. मराठीत जी नावं आहेत इथं भूखंड वहनाचा सिद्धांत असा शब्द सुद्धा वापरला जातो या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीसाठी. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज, एक मिनिट विद्यार्थी मित्र, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज भूखंड वहनाचा सिद्धांत. त्याच्यात कोणकोणते पुरावे दिलेत? कोणते पुरावे? काय उत्तर? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. बोला, चुकलं तर चुकू द्या. काय उत्तर? कोणते पुरावे दिलेत? 4 पुरावे सांगितले. त्यातला पहिला पुरावा जो होता जिग्सॉ फिट, म्हणजे 2 खंड फिट होत आहेत बुवा, त्यांनी इंग्लिश मधला शब्द वापरला जिग्सॉ फिट. आणि विविध क्षेत्रातील जीवाश्म हे अ आणि क त्यातला बरोबर आहेत. तुम्हाला मी परत जाऊन दाखवतो पुरावे, मी काय काय पुरावे सांगितलेले होते. सर्वात पहिला पुरावा जो होता खंडांची जुळणी, मॅचिंग ऑफ द कॉन्टिनेंट, किंवा त्यालाच जिग्सॉ फिट असा शब्द वापरलाय. जिग सॉ फिट फेमस टर्म आहे, म्हणजे 2 खंड एकमेकांच्या बाजूला ठेवले तर एक्झॅक्टली फिट होतील, ते फिट एकमेकांमध्ये मजबूत बसतील. तर ते जिग्सॉ फिट इथं आपण एक्सप्लेन केलंय, तेच त्यांनी प्रश्नात विचारलंय. बघा कसं लिहिलंय शब्द जिग्सॉ फिट. मराठी शब्द वापरलेला नाहीये त्यांनी. काय शब्द वापरला? डायरेक्ट जिग्सॉ फिट, त्यालाच मराठीत ट्रान्सलेट केलं. बघा इथं जिग्सॉ फिट. मी केव्हाच सांगतोय ओरडून ओरडून की काही इंग्लिश शब्द हे तशीच मराठीत केल्या जातात, मराठीत ट्रान्सलेट करून. ती मराठीत ट्रान्सलेट केली की ती तशी तिथे घेतल्या जातात किंवा तशी वापरल्या जातात. सो हा पहिला सिद्धांत झाला. या पहिल्या सिद्धांतामधनं आपल्याला काही बेसिक गोष्टी समजतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा? आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता याच्या पुढची जे सिद्धांत आहे संवहन प्रवाह सिद्धांत, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण कन्व्हेक्शन करंट थेरी म्हणतो. कन्व्हेक्शन करंट थेरी किंवा मराठीत त्याला संवहन प्रवाह सिद्धांत असा शब्द वापरला जातो. ही दुसरा महत्वाचा सिद्धांत आहे. हा दुसरा महत्वाचा सिद्धांत आहे की जो तुम्हाला पुन्हा एमपीएससी कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, यांची तयारी करताना खूप गरजेचं आहे. आता जे काय आपण बघितलं की वेगवेगळी खंड हे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत त्यांचा जो काही प्रवास झाला, तर त्याच्यामध्ये 3 फोर्सेस सांगितले मी, 3 बल सांगितले. एक गुरुत्वाकर्षण बल,
दुसरं भरती ओहाटी बल, तिसरं पृथ्वीचं परिभ्रमण. पण त्या गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल नाही, तर त्याच्या मागे आहे कन्व्हेक्शन करंट. जे इथं शब्द वापरतोय आपण, कन्व्हेक्शन करंट म्हणजे संवहन प्रवाह. कन्व्हेक्शन करंट किंवा संवहन प्रवाहामुळे ते खंड वेगवेगळे मोमेंट करत आहेत, आजही करतायत. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो हिमालयात जेव्हा अर्थक्वेक होतात, हिमालयात जेव्हा भूकंप होतात, त्याच्या मागे की इंडियन प्लेट आजही नॉर्थवर्ड दिशेने जाते आणि युरेशियन प्लेट इंडियन प्लेटकडे येतात. दोन्ही एकमेकांकडे आल्यामुळे जेव्हा स्ट्रेस बिल्ड होतो हिमालयन रिजन मध्ये, तो स्ट्रेस रिलीज होणं, तो दाब रिलीज होणं म्हणजेच काय, तुमचं भूकंप होतात हिमालयात, सिंपल. सो ह्या प्लेट मुवमेंट करण्यासाठी हा संवहन प्रवाह सिद्धांत महत्वाचा आहे. आता या थेरीज थोड्या काहींना अवघड वाटतं, पुढे सर्व फॅक्च्युअल पोर्शन पण आहे, पण हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग गरजेचं असल्यामुळे आपण याच्यापासून सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, उद्या आपण ही थेरी थोडं ऍडिशनल एक्सप्लेन करू आणि पुढचा टॉपिक उद्या आपण सुरुवात करू. उद्या पुन्हा सेम, आज जसं 3:45ला आपलं सेशन सुरू झालं, 4:45 ते 5:30 ह्या वेळात सेशन चालेल. ठीक आहे, आपण सेशनची लेंथ हटकूनच 2 तास न ठेवता ती 1.5 तास ठेवतोय. त्याचं कारण असं आहे की एक पॉईंट नंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईनला पेशन्स थोडा कमी व्हायला लागतो, त्याच्यामुळे आपण 1.5 तासाचं ठेवणार आहे. उद्या पुन्हा सेम झूम लिंक वापरायची आहे आणि सेशन अटेंड करायचंय. याच्या पुढचं जे सेशन असेल उद्याचंही एक माझंच असेल, परवा पुढे हिस्ट्री, त्याच्यानंतर पॉलिटी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, असं एक एक सेशन पुढे कव्हर होत जाईल. ठीक आहे, पुढची 6 दिवस हे फ्री डेमो लेक्चर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलंय सर्वांना? प्लीज कमेंट करा. काही जणांचे इंटरनेट इश्यू असल्यामुळे मध्येच लिव्ह झालेले आहेत काही जण ऍप्लिकेशनवर सध्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मी लेक्चर टाकलेलं नाहीये, त्यामुळे काइंडली इथे लाईव्ह अटेंड करायचंय, लाईव्ह इंटरॅक्शन ठेवायचंय आपल्याला, त्याच्यामुळे आपण हे करतोय. ठीक आहे, येस, समजलंय विद्यार्थी मित्रांनो सेशन? येस ऑर नो? ठीक आहे, समजलं असेल. ज्यांनी अजून ऍप्लिकेशन डाउनलोड केली का, चॅटबॉक्स मध्ये मला सांगा. तुम्ही सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केली का आपली क्लासची? जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलेली नसेल तर तेवढी, ओके ठीक आहे, येस, ज्यांनी केलेली नसेल त्यांनी क्लासची ऍप्लिकेशन डाउनलोड करा. उद्या पुन्हा ह्याच वेळेस परत एकदा जॉईन व्हा. ठीक आहे, आता याच्यात मी पुन्हा परत एकदा बॅचेसचं सांगतोय. ही आत्ता जशी आहे तशी एक लाईव्ह बॅच असेल, सेकंड रेकॉर्डेड बॅच आहे, तिसरी ऑफलाईन आहे आणि चौथी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे इथे तुम्ही लाईव्ह करतायत किंवा काही वेळेस जमत नाही तर रेकॉर्डेड पण लागणार आहे तुम्हाला. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, फक्त लाईव्ह आणि फक्त लाईव्ह म्हणण्यापेक्षा लाईव्ह आणि रेकॉर्डेड एकच येते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असाच एक प्रकार आहे. हा फक्त लाईव्हचा आपण नाही ठेवलाय की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड किंवा रेकॉर्डेड आणि ऑफलाईन असे 3 व्हर्जन आपल्याकडे अवेलेबल आहे. परत हा कोर्स पूर्ण होत असताना तुम्हाला एक टेस्ट सिरीज पण फ्री त्याच्यावर प्रोव्हाइड केला जाईल. 10 टेस्टची टेस्ट सिरीज पण आहे. आणि जेव्हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेताय तर रेकॉर्डेडची 2 व्ह्यू प्लस लाईव्हचा 1 व्ह्यू असे 3 व्ह्यू आहे आणि रेकॉर्डेड मध्ये इथे 3 व्ह्यू आहे. तो हा फरक आहे. रेकॉर्डेडला 3 व्ह्यूज आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये 1 लाईव्ह व्ह्यू प्लस 2 रेकॉर्डेड व्ह्यू. आणि ऑफलाईनला तर सर्वांना माहिती आहे, क्लासरूम मध्ये लर्निंग होईल, टीचिंग होईल. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला पाहिजे तर ऑफलाईन प्लस रेकॉर्डेड, त्याच्यात पण रेकॉर्डेड अवेलेबल आहे. आपण 3ही व्हर्जन मध्ये रेकॉर्डेड अवेलेबल ठेवलेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस टुडेज सेशन. आजचं सेशन ऐकल्याबद्दल सर्वांचं थँक्यू, धन्यवाद. उद्या पुन्हा 3:45 वाजता भेटणार आहे. ठीक आहे, तर उद्या पुन्हा एकदा जॉईन व्हा, बघा तुम्हाला लेक्चर कसे वाटतात. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी ऍप्लिकेशनवर जाऊन आपली प्रोसेस
एकदा लेक्चर ऐका किंवा ज्यांना आजचं लेक्चर आवडलं त्याच्या बेसिसवर ऍडमिशन घ्यायचं असेल तरी ती प्रोसेस तिथे जाऊन तुम्ही एनरोल करू शकतायत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू सो मच. पुन्हा उद्या हीच लिंक वापरा.